नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू श्री शंकर महाराज आणि योगी हरिनाथ बाबा यांना विनम्र अभिवादन करून आजचा आपण पॉडकास्ट चालू करतोय. माझ्याबरोबर आहेत श्री सुधीर रानडे काका आणि आज आपण सुधीर रानडे काकांच्याकडून अशी एक महत्त्वाच्या गोष्टी ऐकणार आहे. ते म्हणजे शंकर महाराजांचा जन्म आणि शंकर महाराजांनी केलेली साधना. हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. हा खूप सगळ्यांना त्याच्यातून खूप बोध घेता येतील. तर काका, आता आपण चालू करूया की हे तुम्हाला कसं कळलं की शंकर महाराजांचा जन्म किंवा त्यांनी केलेली साधना. तर आता आपण याला चालू करू. सिद्ध आदेश आदेश. बोल शंकर महाराज की जय. बोल ज्ञाननाथ महाराज की जय. हरनाथ महाराज की जय. सिद्ध आदेश आदेश. सर्वांना नमस्कार. की आज जे माहिती आपण घेतोय ते उद्याला महाराजांचा प्रगट दिन आहे. त्यासाठी त्यांच्या जन्मापासूनची माहिती आपण घेतोय की बऱ्याच लोकांना जन्म कसा, कुठे, कधी, त्यांनी काय केलं, त्यांचे गुरु कोण, ह्याबद्दल फार कमी माहिती आहे. किंवा महाराजांवर पुस्तकं आत्तापर्यंत लिहिली गेलेली आहेत. त्यातलं पहिलं पुस्तक म्हणजे आमच्या वडिलांनी लिहिलं, बापूंनी, की मी पाहिलेले शंकर महाराज, हे त्यांचं पहिलं पुस्तक आहे. आणि त्याच्यानंतर ही बाकीची पुस्तकं निर्माण झालेली आहेत. तवर शंकर महाराज कोण, काय, कुठून आले, काय, हे बऱ्याच लोकांना कल्पना नव्हती. त्यामुळं आम्हाला सुद्धा शंकर महाराज ज्या वेळेला प्रत्यक्ष वडिलांच्या अंगात प्रवेश करायचे आणि महाराजांचा प्रवेश त्यांच्या अंगामध्ये स्वतः महाराज असल्यापासून यायचा, की परकाया परप्रवेश ही गोष्ट महाराजांनीच त्यांना दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या समोर परकाया परप्रवेश व्हायचा ते असताना, आणि त्यानंतर वय वर्ष त्यांचं 90पर्यंत 92पर्यंत त्यांच्या अंगात अधूनमधून प्रवेश व्हायचा. आता ज्या वेळेला प्रवेश व्हायचा त्यावेळेला आत्तापर्यंत बरेच लोकांना मी पाहिले की प्रवेशाचे प्रकार, पद्धती ह्या बघितल्या. काही वेळेला मला हसू येतं, काही वेळेला विचित्र वाटते, पण त्याबद्दल आपण बोलणं हे बरोबर नाही. की असं होतं की त्या शक्तीचा आपण अपमान करतो का, म्हणून काही गोष्टी बोलणं बरोबर नाही. पण ते लोकांनी जाणलं पाहिजे की आता बऱ्याच वेळेला कारण नसताना वाकडे तिकडे होऊन येतात. शंकर महाराज म्हणतात, तारवटलेले डोळे करतात, दारू पिऊन वास आणतात. या गोष्टी गरजेच्या नाही आहेत. किंवा मोठमोठ्यांनी ओरडतात, रडतात, महाराज आले म्हणतात. परंतु इतक्या वर्षाचं माझं वय वर्ष 68 आहे. 8 वर्ष पहिले अगदी मी सोडून देतो लहानपणचे, तरी मला 5व्या वर्षापासून आठवतंय सगळं. परंतु मी 8 वर्ष सोडून देतो, 60 वर्ष मी बघतोय. पण 60 वर्षात ज्या ज्या वेळेला महाराज यायचे त्या वेळेला कधीही त्यांनी आरडाओरडा, रडणं किंवा कारण नसताना धिंगाणा घालणं, ह्या गोष्टी कधीही मी पाहिलेल्या नाहीत. उलट आले तर ज्या वेळेला त्यांचे अवयव वाकडे तिकडे व्हायचे किंवा बोलण्याच्या पद्धतीत फरक पडायचा, काही वेळेला वास यायचा, त्यावेळेला महाराज आले हे आम्ही सांगायचो. जेवढे आमच्या इकडे लोक यायचे त्या सगळ्यांसमोर महाराज यायचे. बऱ्याच वेळेला त्यांना काही गोष्टी समजून सांगायचे. ज्ञानेश्वरीबद्दल, एकनाथी भागवतबद्दल, हरिपाठाबद्दल जे काय असेल ते त्यांच्या बोलण्यातून आमच्या आईला किंवा यांना त्यांची भाषा कळायची. कारण ते तोडकं मोडकं
जड जीव असल्यामुळे बोलायचे कळायचं नाही. त्यामुळे आई आमची सांगायची किंवा आमचे हुले म्हणून होते त्यांना कळायचं. तेव्हा ते स्वतःपणे पाहिलेलं आहे, सेवा केलेली आहे. त्यामुळे ते आम्हाला काही गोष्टी सांगायचे आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही लहान होतो त्यामुळे आम्हाला इच्छा खूप होती महाराजांची. त्यामुळे आपल्याला माहिती कळावी हे महाराज कोण, काय, कसे. तर त्याकरता आम्ही बरेच वेळ त्यांना विचारायचो की महाराज तुम्ही कुठले, काय, कोठून आलात, आई वडील कोण, जन्म ठिकाण कुठलं. त्यावेळी ते हसायचे फक्त. ते म्हणले जेव्हा मानव जन्मात येतो ना, जेव्हा या शरीरात बंधमुक्त अवस्थेत येतो त्याला सर्व गोष्टी ह्या बंधनकारक आहेत. त्यामुळे काही वेळेला सांगायचे मी तमाशातून पळून आलोय चिऱ्यावालचा वध करून. काही वेळेला मध्ये सांगायचे, हसायचे, अरे मी हिमालयात होतो काही दिवस, असं होतं. म्हणजे ह्या गोष्टी त्या असे सरळ बसलेत आणि सांगितलेत आणि लिहून घेतलं अशा नाही. काका, आता तुम्ही जेव्हा म्हणालात की ज्ञाननाथजी रानडेंच्या जो परकाया प्रवेश व्हायचा महाराजांचा, आणि आता आपण खूपदा ऐकतो की महाराज खूप जणांच्या अंगामध्ये येतात किंवा परकाया प्रवेश करतात. तर हे जे तुम्ही स्वतः बघितलेलं आहे किंवा ज्ञाननाथजींनी महाराजांची एवढी सेवा केलेली आहे, त्यांना पाठीवर घेऊन सगळीकडे गेले, सायकलवर बसून गेले, तर तो परकाया प्रवेश आणि ज्ञाननाथजींच्या मध्ये होणारा परकाया प्रवेश यामध्ये तुम्ही सांगू शकाल की काय फरक होता? इतर वेळेला ज्ञाननाथजी जे असायचे ते नॉर्मल असायचे, आपण वावरतो तसे वावरायचे. आता या सिद्ध मंडळी अनेक त्यांच्या संपर्कात असायची वायू स्वरूपात. त्यामुळे त्यावेळेला शंकर महाराजच फक्त यायचे असं नाही. त्यावेळेला भैरवनाथांचे काही वेगळे वेगळे भैरव जे आहेत त्यांचे प्रवेश त्याच्यात व्हायचे. चौरंगीनाथांचा प्रवेश व्हायचा, आडबंगीनाथांचा प्रवेश व्हायचा. हे प्रवेश बऱ्याच लोकांनी आम्ही लहानपणापासून पाहिलेले. त्यावेळेला अडबंगीनाथजींचा ज्या वेळेला प्रवेश व्हायचा त्यावेळेला त्यांची भाषा बदलायची. शेतकरी कुटुंबातली भाषा त्यांची असायची. काही वेळेला त्यांच्या हाईटमध्ये फरक पडायचा. हे आमच्या इथल्या येणाऱ्या लोकांनी अनुभवले की हाईटमध्ये फरक पडायचा. मग काही वेळेला बोलता बोलता आमच्या आईला म्हणायचे, मनोरमाबाई जरा चहा देतं का आम्हाला करून, आज आलोय आम्ही लांबून चहा. तेव्हा आम्ही ओळखायचो महाराज आले. मग ते माहिती सांगायचे मी कुठनं आलो, काय आलो. असे वेगवेगळे सिद्ध पुरुष त्यांच्या अंगात प्रवेश करायचे आणि लोकांना त्याचा उपयोग माहिती द्यायचे. त्यामुळे शंकर महाराज सुद्धा यायचे. आणि शंकर महाराजांनी काय प्रवेश केला की ज्या वेळेला पहिल्या वेळेला शंकर महाराजांनी मिठी मारली आणि मिठी मारून दृष्टिक्षेप घेतला, आपल्या याच्यात घेतलं, त्याच वेळेला तो प्रवेश त्यांनी केला. मी मागं सांगितलं तसं कुठे गादीवर बस, घोंगडीतला मंत्र दे, हे सांग ते सांग, अजिबात नाही. यांची फक्त नजर पडली तरी कृपादृष्टी. यांची दीक्षा देण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोणी कृपासिद्ध आहेत, कोणी नजरेवर दृष्टी देतात, कोणी श्वासावर हे देतात, कोणी अनुग्रह देतात. या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याप्रमाणे शंकर महाराजांना या गोष्टीतून जावं लागलेलं आहे. की आपण जर विचार केला पहिला तर शंकर महाराजांचा जन्म, तर शंकर महाराजांचा जन्म हा अंतपुरात झालेला आहे. ज्या वेळेला चिमणराव आणि पार्वतीबाई या शिवभक्त होत्या आणि भक्ती करायच्या, परंतु त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती. त्यामुळे थोडंसं मनात त्यांच्या दुःख होतं की आपल्याला पुत्रप्राप्ती असावी. पण आता वरची काय असेल ठेवण माहीत नाही. मग एक दिवस करता करता त्यांच्या याच्यामध्ये स्वप्नामध्ये शिव गेले आणि त्यांनी सांगितलं की बाई असं असं दावलगिरीचं जे जंगल आहे थोडंसं, तिथं तुम्ही जा. तिथं पीराचं ठिकाण आहे, दावलगिरी पीर, दावलगिरी, तिथं पीराचं ठिकाण आहे आणि तिथं एक झाड आहे औदुंबरचं,
तिथं तुला एक लहान मुलगा मिळेल, त्याला तू घे. हे कळल्यानंतर सकाळी उठले, आनंद झाला त्यांना. लोकांना त्याने आनंदाने साईडचं सांगितलं, पण तो लोक म्हणले असं कुठं असतं का? कारण अशा गोष्टींना लोकसुद्धा कधी मान्य करतच नाहीत, कायम आरडाओरडाच असतो. परंतु हे म्हणले नाही, आपल्याला आलंय ना, आपण जायचं. आणि ज्या वेळेला असे दृष्टांत होतात त्यावेळेला मनाची स्थिती, शरीराची स्थिती आणि बाहेर जागे झाल्यावर येणाऱ्या खुणा या वेगळ्या वेगळ्या असतात. आणि इतर वेळेला स्वप्नावस्था असते ती वेगळी असते. हे दोन प्रकार फार वेगळे आहेत. त्याचा आनंद आपल्याला कायमस्वरूपी राहतो. हे गेल्यावर ते तिथं गेले दोघं जण, त्यांनी बघितलं ते त्या पिराना नमस्कारातून ते गेले तर लहान बालक तिथं 2 वाघांच्या बछड्यामध्ये खेळत होतं. हे घाबरले पाहिले की आपल्याला उचलून देतील का नाही. परंतु त्या बालकाला देताही नाही. त्याच्या वडिलांनी जाऊन त्यांना उचललं चिमणरावने आणि घरी आणलं त्यांना. आणि घरी आणून त्यांचं संगोपन केलं. पुढं त्यांचं सगळं संगोपन केल्यानंतर हे अतिशय वात्रट, शांतता नाही, स्थैर्य नाही, सतत कारण त्या अवस्थेमध्ये ते असायचे. म्हणजे हे जे जन्म आहे हा अयोनी संभव आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. हा योनी संभव नाही, स्त्री पुरुषातून निर्माण झालेला नाही. हा वेगळा जन्म. त्यांचे हात जे होते ते गुडघ्याच्या खाली असायचे, ते अजानुभाऊ होते. म्हणजे जे मिळाले तो अतिशय प्रसाद त्यांना फार मोठा होता त्यांच्या नशिबाने, की त्यांचं जन्मजन्मीचं पुण्य असलं पाहिजे, त्याशिवाय मिळत नाही या गोष्टी. मग त्यांनी त्यांचं सांभाळ केला, मोठं केलं. पण हा बाबा काही शांत राहायचा नाही. मग त्यावेळेला तीर कामठा घेऊन त्या जंगलात जायचे, फिरायचे. दावलगिरीच्या फिरतेत होत्या, फिरायच्या, तिथं खेळायचे, मुलांशी हे करायचे. त्याप्रमाणे एकदा ते बाण करून हरणाच्या मागं लागले. हरणाचं पिल्लू होतं त्याच्या. मग हरणाच्या मागं लागल्यावर ते वेद घेऊन तिथं पळत सुटले आणि हरणावर बाण धरून मागं पळत होते हरण पुढे. असं त्या जंगलात जाता जाता एक धष्टपुष्ट माणूस त्यांना दिसला आणि अतिशय तेजस्वी होता. कवा हे होतं त्याच्यामध्ये लंगोटी लावून होता, पण धष्टपुष्ट देखणा. त्या हरणाला त्या माणसाने धरलं उचलून. आणि त्यावेळेला हे शंकर म्हणला की माझा हरिण सोड. तू का धरलं माझा हरिण? तुझा संबंध काय? ते म्हणल्यावर तू मुक्या प्राण्याला का मारतोयस? हा मुका प्राणी आहे, याच्यावर तू प्रहार करू नको, याला मारू नको, या गोष्टी चांगल्या नाही. असं करून त्यांनी बाण चढवला. तू म्हणले काय करशील? ते म्हणले मी तुम्हाला बाण मारेन. मग ज्या वेळेला त्यांनी बाण सोडले त्यांना मारायला, तर ते बाण सगळे त्या माणसाच्या पायापाशी पडले. ते म्हणले तू मला नमस्कार केला, मला मिळाला, ये जवळ. म्हणून त्या हरणाला सोडलं आणि महाराजांना जवळ मिठीत घेतलं. ती पहिली स्वामींची त्यांची गाठ तिथं पडली, महाराजांची जन्मानंतर 7-8 वर्षानंतर. त्यानंतर स्वामींची गाठ पडल्यावर ही प्रक्रिया झाली सगळी. आणि प्रक्रिया झाल्यावर पुढं त्यांच्यात हळूहळू बदल होत गेले. बदल होत गेले. आई वडिलांकडे घरी यायचे, जायचे, बसायचे, पण बदल होता त्यांच्यात. त्यानंतर एक दिवस स्वामी म्हणले आता तुला इथून जावं लागेल पुढच्या प्रवासाला, इथलं तुझं झालं. म्हणून आई वडिलाकडे गेले. त्यांनी सांगितलं, नमस्कार केला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं दोघांच्याही. परंतु त्यांना माहिती होतं की हा वेगळा माणूस आहे. ते म्हणले तुम्ही काळजी करू नका, मी भेटेन, तुम्ही नाव काढाल तेव्हा मी भेटेन. असं करून आईने त्यांना लाडू बिडू दिले, सगळं दिलं. तिथून ते म्हणले आपण ज्या जंगलात मोठे झालो, ज्या पिराच्या छायेखाली राहिलो, तिथं जाऊन नमस्कार करू आणि मग निघू. तिथं गेले असताना तिथला जो पुजारी होता त्यांनी हिरवी शाल दिली, त्यांना पांघरलेली हिरवी शाल दिली आणि म्हणले हे तुझं रक्षण करतील, ही छत्रछाया तुझ्यावर आहे. ती समाधी ॲक्च्युली होती, ती पिराची समाधी होती, ती नाथपंथांच्या सिद्धाची समाधी आहे. कारण यांच्या समाध्या ह्या दक्षिणोत्तर असतात आणि नाथांच्या समाध्या आहेत त्या पूर्व पश्चिम आहेत. त्यामुळे या नाथांची समाधी होती. कारण त्यावेळेला
मुघल काळ होता सगळा. त्यामुळे आपली देवळं मंदिरं तोडली जाते. म्हणून या वाचाव्यात म्हणून तिथल्या सेवकांनी, काही लोकांनी या समाध्या पीर टाईप बांधल्या आणि त्याच्यावर हिरो फडकं टाकून पुजारी मात्र काही वेळेला आपला असायचा तिथं. आणि या दक्षिणोत्तर नाही तर पूर्व पश्चिम आहे. या बऱ्याच तुम्ही बघितलं जाऊन तर तुम्हाला समजेल. मग तिथं त्यांनी नमस्कार केला, त्याने आशीर्वाद दिला आणि तिथून ते पुढे निघाले की ह्या पीराचा माझा काहीतरी संबंध, अतूट संबंध आहे, त्यामुळे ह्या पीराचे माझं नातं आहे असं म्हणून ते पुढं निघाले. आणि पुढं ते चालता चालता त्यानं सांगितल्याप्रमाणे चारीधाम चारी यात्रा कर स्वामी म्हणले. आता मग ते पहिले चालत चालत नाशिकला आले. मग नाशिकचा परिसर त्यांना आवडला. आता नाशिकचा हा देवभूमी आहे नाशिक ही, की रामाने तिथं भरपूर उपासना केलेले, राम राहिलेले आहेत तिथं, राम लक्ष्मण सीता. त्यावेळेला शूरफडकेचं नाक कापलं म्हणून त्याला नाशिक नाव पडलं, ही कथा आहे. त्यानंतर तिथं 2 नद्या वाहत आलेल्या आहेत वैतरणांत्या. त्या 2 नद्या टेकडीमधून वाहत आल्या, त्यामुळं तिथं ते 9 टेकड्या बनलेल्या आहेत गाळापासून. त्यामुळे सुद्धा तिथं 9 टेकड्यावरचं गाव आहे, त्याच्यामुळे सुद्धा नाशिक नाव आहे. अशा नाशिकच्या मागं भरपूर कथासुद्धा आहेत. पुन्हा तिथं वणीची देवी जवळ आहे, आई पार्वतीचं रूप, ते तिथं जवळ नाथपंथाची ती कुलस्वामीने. त्यामुळं असे शंकर महाराज फिरत 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 आणि त्यावेळेला कुंभपर्व होतं. मग कुंभपर्वामध्ये ते म्हणले कुंभ म्हणजे काय, त्यांच्या मनात शंका आली, कुंभ म्हणजे काय. मग ह्या शंका घेऊन ते बसले होते एका पायरीवर, गंगा आपल्या नदीच्या पार दक्षिण गंगा जी आहे, आणि ती त्र्यंबकेश्वरनं निघून तिथं ती नाशिकमध्ये वळलेली आहे दक्षिणेकडे, म्हणून तिला दक्षिण गंगा म्हणतात त्या नदीला. त्यानंतर पुढे ते असेच विचार करत बसले, मी कोण, कुठून आलो, कशासाठी आलो, हे प्रश्न त्यांच्या मनात उभळले. त्याच वेळेला तिथनं एक सिद्ध पुरुष आले. त्यांचं नाव होतं शिवनाथ बाबा, नाथपंथी होते. त्यामुळे त्यांची आरामात धोतर, कोपरी, भगवा कपडा आणि तेजस्वी पुरुष होते. मध्यम उंची, गोरीपा म्हणजे सावळं व्यक्तिमत्व, असं पण बोलकं व्यक्तिमत्व असं होतं. त्यांची नजर शंकरवर गेली. तर शंकरवर गेल्यावर हे कृश शरीर, हे संबंध वाढलेलं डोक्यावरचं, पण डोकं थोडं मोठं, केस संभार सगळा, पण डोळे मात्र बोलके होते त्यांचे, सावळा रंग होता, डोळे बोलके होते. तर हा वेगळा काहीतरी मुलगा आहे म्हणून ते त्याच्या जवळ गेले आणि म्हणले, तू कोण आहेस, कुठून आलास, काय पाहिजे. ते म्हणले, ह्या प्रश्नाचंच मी उत्तर शोधतोय की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलोय, हे असं वाकडं तिकडं देह मला दिलाय का, ह्या प्रश्नांची उत्तर मी शोधतोय. तर त्यावेळेला शिवनाथ बाबांनी त्यांना जवळ घेतलं आणि त्यांच्या आयुष्यात हे भेटलेले पहिले गुरु त्यांचे स्वामी आणि त्यानंतर शिवनाथ बाबा हे त्यांचे पहिले गुरु भेटले. आणि तिथून त्यांनी सर्व चौकशी केली, त्यांना बरोबर घेतलं, आपल्या मठात घेऊन गेले, सगळी चौकशी करून, आणि त्यांची विचारपूस केली सगळी, की तू जे करतोयस हे खूप चांगलं आहे आणि तुझ्या हातनं फार मोठं कार्य होणार आहे. कारण आता महाराज मानव रूपात आलेले आहेत. जसं जो देव मानव रूपात आलेला आहे, कृष्ण घ्या, राम घ्या, कुठलाही देव मानव रूपात आले त्याला गुरु करणं भाग पडले. कृष्णाने सांदीपनी ऋषी केले, रामाचे वैशिष्ट्य होते, असे प्रत्येकाचे गुरु केल्याशिवाय सद्गुरूशिवाय मार्ग नाही. ही गुरु किल्ली फक्त सद्गुरूच तुमच्या हातात देऊ शकतो, बाकी कोणीही देऊ शकत नाही. काका, आता जेव्हा आपण महाराजांच्या बद्दल वाचतो किंवा तुम्ही आता म्हणालात की ते अष्टावक्र होते किंवा असे डोकं मोठं किंवा थोडेसे दिसण्यामध्ये विचित्र होते, पण जेव्हा आपण म्हणतो की एखादा पुरुष सिद्ध पुरुष आहे किंवा दैवी शक्ती आहे किंवा अवतारी कार्य करायला आलाय, तेव्हा असा एक लोकांचा समज असतो की खूप राजबिंडा देखणा, म्हणजे कपाळावर गंध, हे असं सगळं. त्यामुळे महाराजांच्याकडे पण एक बघायची दृष्टी लोकांची खूप वेगळी होती किंवा अजूनही आहे. तर याबाबत आपण काय सांगू शकाल? या बाबतीत 2 गोष्टी आहेत.
की सिद्ध पुरुष तुम्ही जर बघितले तर मुद्दामून कोणी जवळ येऊ नये आणि येऊ नये, त्यामुळे त्यांच्यात विचित्रताही असते. परंतु शंकर महाराजांचा तुम्ही जर विचार केला आणि तुम्ही जर अभ्यास केला तर हे अष्टावक्र होते. तुम्ही अष्टावक्रची महागीता वाचली असेल की राजा जनकाच्या दरबारी अष्टावक्र गेले होते. ते 8 ठिकाणी वाकडे होते. जनकाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर त्यांची खिल्ली उडवली गेली. त्यावेळेला अष्टावक्रांनी सांगितलं की तुम्ही माझ्या चमडीकडे देहाकडे बघू नका, माझा आतलं जे तत्व आहे याला तुम्ही ओळखा. किंवा 8 ठिकाणी वाकडं असला तरी बघू नका, तुम्ही सुद्धा 8 ठिकाणी वाकडे आहात, पण ते तुम्हाला समजत नाही. त्याप्रमाणे अष्टावक्र ज्या वेळेला होते तेच रूप पुढं हे आहे. म्हणून जनक राजा हा अतिशय पोचलेला माणूस होता. हा राजा होता, पण नुसता राजा नव्हता की आध्यात्मिक मार्गातलाही तो मोठा होता. तर जनकाने सगळ्यांना समजून सांगितलं आणि त्यांना त्यांच्या स्थानावर मोठं स्थान देऊन बसवलं तिथं. आणि त्यावर त्या लोकांना अष्टावक्र कोण आहे हे त्यावेळी लोकांना कळलं. तोवर त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे हीच आवृत्ती पुन्हा इथं आलेली आहे लोकांना समजून सांगण्यासाठी. त्याकरता ते अष्टावक्र होते. त्यांना कुठला आजार झालेला नव्हता, पॅरालिसिस झालेला नव्हता किंवा काही नाही. ते पहिल्यापासून तसे होते. त्यामुळे त्याच्यावर शंका घेण्यात कुठलाही अर्थ नाही की सिद्ध पुरुष असेच. सिद्ध पुरुष म्हणल्यावर तो तसाच दिसला पाहिजे असं नाही. तो कुठलंही रूप धारण करू शकतो आणि काही करू शकतो. म्हणजे थोडक्यात बाह्य रूपामध्ये बाह्य रूपावर अडकू जायचंच नका. नाही. मागेच आपली चर्चा झालेली आहे की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ बघत बसण्यात अर्थ नाही. त्याच्यातले दोष हे कधी बघायचे नसतात. त्यामुळे ह्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांच्यापासून तुम्हाला काय मिळतंय हे बघायचं. फूल कुठलंही असलं तरी भुंगा फक्त त्यातला मकरंदच घेतो. तो फुलाच्या पाकळ्या कुठल्या ते बघत बसत नाही की फूल कुठलंय ते विचार करत नाही. मला मकरंद गोळा करायचा आहे, त्यामुळे फक्त मी मधच गोळा करतो. त्याचं लक्ष फक्त तिथे असे. त्याप्रमाणे तुमचं लक्ष भुंग्याप्रमाणे त्या साधू सत्पुरुषांकडनं गुरुकडनं आपल्याला काय घ्यायचं आहे ते आपण घेतलं पाहिजे मधाप्रमाणे. ह्या गोष्टी आणि ह्या गोष्टी ह्या सगळ्या शंकर महाराजांनी प्रत्येकाकडनं घेतलेल्या आहेत. आणि गुरु हा प्रत्येकाला करावा लागतो. दत्तगुरूंनी तिथं महाशक्ती होती, पण त्यांनी 24 गुरु केले. आणि 24 गुरु का केले? का दत्त कमी होते का? त्रिमूर्ती होते ते. परंतु का केले? तर प्रत्येकाकडनं त्याला घ्यायचं होतं. जे चांगलं आहे ते प्रत्येक ह्याच्यातनं त्याने घेतलं आणि त्यांनाही उद्धारून टाकलं त्यांच्याकडनं घेऊन. हा उपदेश हा आपण घेतला पाहिजे. कुठल्याही याला ते चिकटून राहिलेले नाही आहेत. त्यातलं चांगलं घेतलं आलं. म्हणून मी फुलाचं उदाहरण दिलं. तसं शंकर महाराजांना शिवनाथ बाबांनी सगळी माहिती दिली आणि ते त्यांच्याबरोबर सतत असायचे. मग पुढं त्यांना म्हणले की बाळा मी तुला सांगितलेलं आहे तू. त्यांनी त्याबद्दल एक राजाची गोष्टही सांगितलेली आहे की राजा आणि सेवक जंगलात जातात. त्यावेळेला खूप झाल्यानंतर आज जंगलात जातात आणि आज जंगलात जातात पुढे त्यांना काही मिळत नाही, दमतात दोघे. पण सगळे बाजूला राहतात. त्यांचा एक कट्टर सेवक असतो, तो मात्र राजाबरोबर जातो की तो त्याला सोडत नाही. राजाला फळ देतो ते. काही झालं तरी मी. आणि तो राजा म्हणतो खूप भूक लागली, काही मिळालेलं नाही. त्यावेळेला सेवक म्हणतो थांबा मी बघतो. असं करता करता त्याला एक फळ मिळतं. ते फळ राजाला आणून देतो. ते फळ राजा कापतो, परंतु पहिली फोड तो सेवकाला देतो. हे घेण्यासारखं आहे की राजाने पहिलं खाल्लं नाही, आणून दिलं. सेवकाला पहिलं दिलं. सेवकाला दिलं, सेवकाने चावलं, खाल्लं, तर बाकीचे सुद्धा तुकडे त्यांनी उचलून राजाच्या याचे खाल्ले. राजा म्हणले अरे मला भूक लागलेली आहे. तरी सगळा तुकडा होता तोही त्यांनी खाल्ला आणि एक तुकडा राहिला होता. त्यावेळेला एक तुकडा
राजाने खाल्ल्यावर तो कडू लागला. तो कडू लागल्यावर राजाने थुंकला. ते म्हणले, एवढे तू माझ्या हातनं फोडी खाल्ल्यास तर तू मला काही बोलला नाहीस, तू एवढं कडू का पचवलं? ते महाराज म्हणले की सेवक म्हणला की महाराज मी तुमच्याकडनं काय शिकलो मग, की तुम्हाला दुःख होऊ नये, कडू तुम्हाला नकोय, तुमचं काय असेल ते मी घेईन, मी सांभाळेन, त्याकरता हे फळ खाल्लं. तसं तुझ्या वाट्याला जे आलंय ते तू पूर्ण अनुकरण करायला पाहिजे आणि ते मान्य करायला पाहिजे. त्याच्याबद्दल चिडता कामा नये. हे सुद्धा दैवी संकेत आहे, त्याकरताच भगवानांनी दिलंय. मग आता काका महाराज हे शिवनाथ बाबांना भेटले हो. नाशिकला त्र्यंबकेश्वरला. मग पुढे त्यांची कशी साधना सांगतो. सुरू झाली? त्यानंतर शिवनाथ बाबांनी संबंध त्यांना समजून सांगितलं की कोणते. त्यानंतर त्यांनी सांगितलं की पुढची यात्रा आता तुला चारी धाम करावी लागते. तर ते म्हणले चारी धाम चारी याचा प्रवास मला माहीत नाही. केदार, बद्री, गंगोत्री, जमुनोत्री हा प्रवास मला काहीच माहीत नाही आणि मी एकटाच आहे. ते म्हणले त्याची काळजी तू करू नको. कुंभपर्व आहे आणि कुंभपर्व म्हणजे ज्या वेळेला समुद्र मंथनातून जे कुंभ निघालं आहे, अमृत निघालं आहे, त्या अमृताचे थेंब ह्या 3-4 ठिकाणी पडलेले आहेत. आणि ज्या वेळेला सिंह राशीमध्ये गुरु आणि सूर्य येतो त्यावेळेला हे कुंभपर्व असतं. किंवा अमावस्येला त्यावेळेला चंद्र पण येतो, त्यावेळेला कुंभपर्व असतं. त्यावेळेला कुंभमेळा भरतो, अर्धकुंभ पूर्ण कुंभ भरतो. त्यावेळेला साधू सत्पुरुष हे सगळे स्नानाकरता तिथं जातात, अमृत घ्यायकरता, त्याकरता. तर तो कुंभमेळा पर्व त्यावेळेला होता नाशिकमध्ये. आता 2027ला आहे आता आपला. त्यावेळेला चाललेलं असताना काही साधू हे चारीधाम चारी यात्रेला निघाले होते त्यांच्या ओळखीचे. मग ते म्हणले ह्या मुलाला बरोबर तुम्ही घेऊन जा. मग त्याबरोबर नाशिकवरनं ते निघाले सगळं करत करत. त्यांचे मार्ग दिलेत त्यांनी. ते सगळं करत करत ते काही अनुभव घेत, काही मजा घेत, काही निसर्गाचा आनंद घेत, पशुपक्षी निसर्ग यांची माहिती करून घेत घेत सांबूनवर चालले. तान भूक लागली तरी बरोबर ते द्यायचे. असं करता करता काही दिवसात ते हरिद्वारला पोचले. हरिद्वार हे पुण्यभूमी ही सुरुवात आहे, हरीची पावडी म्हणतात. ते अतिशय महत्त्वाचं ठिकाण, तिथून हिमालय चालू होतो. आणि ऋषी मुनी यांनी सगळं तप तिथं केलेलं आहे. तर तिथं ते बसले, नदीत आंघोळ केली, मासे बघितले, त्याचा आनंद घेतला त्यांनी की काय निर्माण केले. त्या 2 टेकड्यातनं ती नदी येते आणि ती इकडं फिरते आणि गंगा होते, ती आपण हे करतो. त्याप्रमाणे त्यांनी तिथं ऋषिकेशवरनं ते जसे जायला लागले पुढं पुढं साधू मंडळी, त्यांच्याबरोबर ते हिमालयाचा आनंद घेत होते की कसा हिमालय आहे, काय आहे. आणि ते झाल्यानंतर घेता देता ते केदार बद्रीला पोचले. त्यांनी केदारचं दर्शन घेतलं, बद्रीचं दर्शन घेतलं. आता आतून जागृत होते ते, त्यामुळे दर्शन त्यांना आपोआप होणारच. पुढं बद्रीला आल्यावर साधू लोक म्हणले बाबा आम्ही आता पुढं जाणार आहोत, तर तू चल आमच्यावर चारधाम गंगोत्री जमुनातला. हे म्हणले नाही, मी इच्छा नाही माझी आत्ता, मी इथं बद्रीला राहणार आहे. बद्रीला राहणे त्याबरोबर ते म्हणल्यानंतर निघून गेले साधू लोक पुढं आणि हे एकटे राहिले. आता राहायचं कुठं काय, ओळख कुठं काय होते काही नाही. मग त्या गुफेतनं ते बघायचे. त्यावेळेला अचानक त्या पुलावरनं लाकडी ते येत असताना शिवनाथ बाबा तिथं दिसले त्यांना. तर शिवनाथ बाबा दिसल्यावर त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणले गुरु तुम्ही इथं कुठे? ते म्हणले तुझ्याबरोबर मी आहेच कायम, कारण शेवटी तुझी जबाबदारी माझ्यावर आहे, त्याचा भार आम्ही वाहायला कासया चिंता व्हावी तुला, मी आहेच आहे तुझ्याबरोबर, फक्त माझं लक्ष आहेच आहे. त्याप्रमाणे तिथं ते भेटले, तिथं बसले आणि ते म्हणले आता इथं बर्फ चालू होईल तर इथं तू राहू शकणार नाही. तर खाली रामवाडा आहे, तिथं त्रिजगुती ठिकाण आहे की तिथं लक्ष्मी, भूदेवी, श्रीदेवी हे विष्णूच्या मूर्ती याच्या 3 ठिकाणी त्रिजुगती त्यांना म्हणलं आहे. तिथं शंकर पार्वतीचा सुद्धा विवाह झाला आहे. ते जो धुना चालू केला, लज्जाहोम केला, तो अजून धुना तिथं चालू आहे. तर ती वास्तू ते म्हणले मलाही ती वास्तू आवडली, तर तिथं तू उपासनेला बस. आणि पुढं त्यांनी थांबून शंकरला उपासना दिली महाराजांनी. ती पहिली गुरुदीक्षा त्यांची तिथं झाली की बाबा तू बसला, त्याला धुनीची जागा, धुना कुठं लावायचा, काय लावायचा, काय मंत्र म्हणून लावायचा, हे सगळं तयार करून त्यांना ह्या शिवनाथ बाबांनी दिलं. हे नाथपंथी होते,
शिवनाथ बाबांनी तयार करून दिलं आणि त्याला म्हणले आता इथं तुला सोहमची उपासना करायची, आंतरिक उपासना करायची. हे बाह्य तू आत्तापर्यंत बघत आला, पण आता आंतरिक उपासना तुला करायची. त्यावेळी ते म्हणले आंतरिक उपासना तशी करायची. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे ठिकाण योग्य आहे, इथं तू बस, इथं थंडी नाही, काही नाही. वाटलं की गवाक्ष बंद केलं की तू आत आरामात दोन्हीपाशी राहू शकतील. मग त्यावेळेला हे सगळं करता करता भूक लागली. मग आता तिथं काही मिळत नाही. त्यावेळेस काही पाला त्यांनी सोडून आणला आणि तो पाला उकळला. तो पाला उकळून दोघांनी तो पाला त्या ह्याच्यामध्ये खाल्ला. ते म्हणले हा पाला खाल्ला की तुला दिवसभर काय महिनाभर तुला भूक लागणार नाही. कारण ह्या नाथपंथीय लोकांना या गोष्टी सगळ्या माहीत असतात. ते ह्या काही याच्यावर मुळ्यांवर काय औषधीवर हे वर्षानुवर्ष राहू शकतात. यांना काही फळांची माहिती असते. अजूनसुद्धा अशी लोक आहेत माहीतगार यातली. त्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे केलं, व्हायलं. त्याला सांगितलं आता तू उपासना चालू करायची. म्हणून त्याला तिथं आसन तयार करून दिलं. आसन तयार करून त्याला मंत्र म्हणले आणि मंत्र म्हणून त्याला बसवला आणि त्याला म्हणलं सोहम साधना आता तू चालू करायची. मग ते म्हणले सोहम साधना म्हणजे काय? सोहम साधना माहिती पाहिजे ना. काय नुसतं आपण म्हणतो सोहम उपासक हो, पण बऱ्याच लोकांना सोहम म्हणजे काय, सो म्हणजे वर घेणं, हम म्हणजे सोडणं. म्हणताना सुद्धा सो हम सो हम सो हम ही उपासना नाही. ते म्हणले ज्या वेळेला आपण उजव्या नाकपडीतून आतमध्ये घेतो प्राणवायू, त्यावेळेला तो आत गेल्यानंतर आत जातो. या बेंबीच्या इथं गेल्यानंतर तिथं कंद आहेत, तिथं 6 वायू निर्माण होतात. आपण म्हणतो प्राणाय स्वा, अपानाय स्वा, उदानाय स्वा, समानाय स्वा. आणि आपल्याला जांभई येते, ढेकर येते, शिंका येते. हे सुद्धा वाताचेच प्रकार आहेत. त्यामुळे हे वात तयार होतात आपल्यामध्ये. आणि त्यावेळेला हा वायू जो आहे तो आत जातो, आत मागच्या साईडला जातो, आत कार्य करतो आणि कार्य करून हा पुन्हा डाव्या नाकपुडी वाटे बाहेर पडतो. ही सोहम उपासना आहे. आणि तो आत जाताना सो म्हणतो, बाहेर येताना हम म्हणतो. हे म्हणले कसं ओळखायचं? ते म्हणले दाखवतो. त्याने आसन घातलं शिवनाथ बाबांनी, त्यांना दाखवलं, बघ आता मी क्रिया करतो. श्वास घेतला, श्वास गेला माझा मागं, श्वास मागं गेला पाठीमागे, मेरू यांच्यात गेला, मेरू याच्यातून तो वर सरकला, वर सरकून त्यांनी कार्य केलं, तो बाहेर आला. मग ते म्हणले कसं शक्य आहे? ते म्हणले का शक्य नाही, तुला हे केलं पाहिजे. मग त्यांनी त्यांना बसवलं. 2-3 वेळ त्यांनी श्वास घेऊन दाखवले. ते म्हणले हा श्वास पाठीतून चालला पाहिजे, कण्यातून. त्याकरता ताट बसावं लागेल. त्यामुळे तुझं आसन टाकून तू ताट बस, तरच ही क्रिया घडेल. मग त्यावेळेला 2-3 वेळ त्यांनी दाखवलं की माझ्या पाठीला हात लाव. त्यावेळेला शंकरबाबांनी शिवनाथ बाबांच्या पाठीला हात लावला असता त्यांना कळलं की महाराजांचा श्वास हा पाठीतून चाललाय. ते म्हणले मला जाणवत आहे. हे म्हणले तुझ्यात सुद्धा क्रिया होईल. मग त्यावेळेला शंकरने 3-4 वेळेला केलं आणि त्याला साध्य झालं की पाठीतून श्वास असा घ्यायचा आणि सोडायचा. हीच क्रिया, हे पुढचं महत्वाचं आहे, हीच क्रिया नाथपंथामध्ये अतिशय महत्वाची आहे. ज्या वेळेला शिव पार्वती बसले होते एकाग्र चित्ताने आणि शिव एकाग्र समाधीत होते, त्यावेळेला पार्वतीने प्रश्न केला की देवादिदेव तुम्ही आहात, तर तुम्ही अजून कोणाचं हे करताय? सगळे देव तुमचं करतात, तर तुम्ही कोणाचं करताय? ते म्हणले तुला कळणार नाही, बायकांना सांगून उपयोग नाही, त्यांच्या तोंडात राहत नाही, असं पहिल्यापासूनच आहे. मग त्याप्रमाणे ते म्हणले नाही मला मी अर्धांगिनी आहे तुमची. हट्टी असतात बायका, मी अर्धांगिनी करून घेतात मनाप्रमाणे, तर मला सांगितलं पाहिजे. असं करता करता ठीक आहे म्हणलं मी सांगतो. म्हणून नंदीला घेऊन कोणाला न सांगता क्षीरसमुद्राच्या पलीकडे ते गेले. तिथं गेल्यानंतर तिला सांगितलं की तू आंघोळ करून घे. आंघोळ करून आल्यानंतर तिला बसवलं. तिच्यावर हे या बाबतीत मी पुढं बोलीन की शक्तिपात क्रिया घडवली तिच्यावर. तिला त्या ह्याच्यात टाकलं आणि टाकून तिला समाधी अवस्थेत गेल्यानंतर तिला शिव कुठल्या अवस्थेत आहे की लहान मुद्रेमध्ये, त्याला आपण शिव गोरक्ष म्हणतो
की त्या मुद्रेत शिव आहे ते तिला दिसलं. त्यामुळे ती त्या अवस्थेत गेल्यावर तिला कळलं की हे कोणाचं ध्यान करायचं. आणि त्याच वेळेला तिला उमानाथ म्हणून नाथपंथाची दीक्षा दिली. ती पार्वतीची उमानाथ झाली. आणि तिच्या कर्णकुंवारी जे पार्वतीला सांगितलं ते सोहम सांगितलं की काय श्वास घेऊन काय कर. हे सांगत असताना विष्णूंना कळलं. विष्णूंनी मत्स्याच्या पोटात गेले आणि ही क्रिया त्यांनी सांगत असताना मत्स्याच्या आत बसून त्यांनी ऐकली. आणि मत्स्याच्या आत बसून ऐकल्यानंतर हुंकार देत होते. तेव्हा शिव म्हणले की हुंकार कोण देतंय? हे माशाच्या इथून हुंकार कसा येतो? म्हणून स्वतःचा त्रिशूळ त्यांनी त्या माशावर फेकला. तो माशावर फेकल्यावर आतमध्ये विष्णू बालरूपात ऐकत होते. तेव्हा ते माशातून प्रगट झाले. आणि माशातून प्रगट झाल्यावर त्यांना आनंद झाला की विष्णू आले. आणि जो त्रिशूळ फेकला तो त्यांच्या कानाला लागला. आणि कानाला लागला, कान फाटला, म्हणून कानफाडे जोगी म्हणतात. जे दर्शनी दीक्षा देतात, मी सांगितलं कानफाडे दोघी, ही त्यावेळेला दीक्षा दिली आणि त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ ठेवलं. ही नाथपंथाची सुरुवात झाली. मग काका कर्णकुंवरी दिलं त्यावेळेला. मग आता काका पुढे ती सोहम साधना महाराजांनी केली. हो. मग त्याच्या पुढे पुढे काय काय पायऱ्या होत्या? पुढं ती उपासना करून घेतली त्यांच्याकडनं. ती उपासना करून घेऊन त्यांना श्वास कसा दाखवायचा, सोहम कसा घ्यायचा, मन स्थिर कसं ठेवायचं. ते म्हणले मन हे वाऱ्यासारखं आहे आणि तुझं मन हे वाऱ्यासारखं फिरत असतं आणि ते पारा गोळा करता येत नाही, त्याप्रमाणे ते आपल्याला धरून ठेवता येत नाही. त्याकरता मनाला आणि जीवाला एकत्र बांधायचं. ज्या वेळेला जीवाला मनाला तू एकत्र बांधशील तेव्हाच हे साध्य होईल. हा खुंटा आहे सोहम, बांधून ठेवायचा. हा तू प्रसन्न केल्याशिवाय, शिकल्याशिवाय तुला बाकीच्या गोष्टी घडणार नाहीत. मग ती त्यांच्याकडनं सोहमची उपासना सगळी करून घेतली त्यांनी. आणि ती उपासना करून घेऊन त्यांना पुढं सांगितलं की पुढं तुला आता ह्या वर्गातनं दुसऱ्या वर्गात जावं लागेल, की तुला पुढचं अध्ययन जे आहे ते पुढच्या ह्याच्यात करायचं. तिथे जे त्यावेळेला जे स्वामी होते आनंद स्वामी, आनंद स्वामी, हे सुद्धा नाथपंथी होते. त्यांचा आश्रम होता म्हटते, तिथं शिष्यवर्ग होता. मग त्यांना सांगून ठेवलं होतं. मग काही दिवसांनी शिवनाथ बाबांची त्यांची चांगली ओळख होती. मग हे पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्याकडे गेले. मग त्यावेळेला महाराजांनी आत बोलवलं, त्यांना सगळी विचारपूस केली. ते म्हणले शिवनाथ बाबांनी मला सांगितलंय त्याप्रमाणे पुढचा अभ्यास आता मी करून गेला. पण शिवनाथ बाबा जेवढे शांत आहेत तेवढा मी शांत नाही आहे, मी कडक आहे अतिशय. त्यामुळे माझ्या इथं लाड चालत नाही. माझ्या इथं टाईम आणि याला अतिशय कडक बंधन आहे. मग पुढं त्यांनी ते सगळं मान्य केलं. मग त्यांचा जो शिष्य होता त्याला बोलवलं, त्याच्या स्वाधीन केलं आणि त्याला सांगितलं त्यांना माहिती सगळी दे. आणि पुढं त्यांची पुढची उपासना ही तेव्हापासून पुढं चालू झाली. म्हणजे महाराजांना शिवनाथ गुरु हे पहिले भेटले आणि हे दुसरे गुरु भेटले. हे पुढं साधन आहे. म्हणजे महाराजसुद्धा प्रत्येक गुरु भेटत भेटत तयार झालेले आहेत. महाराज एकदम तयार होऊन आलेले नाही आहेत. ह्या गोष्टी आम्हाला सगळ्या त्यावेळेला ज्ञानराजींकडनं कळलेल्या आहेत. आणि त्यावेळेला आल्यानंतर आम्ही विचारतो की बाबा तुम्ही कुठे कसे आलात. त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्हाला की अरे मी जेव्हा लहान होतो, ज्या वेळेला भेटलो, हे जे स्वामी भेटायच्या आधी त्यावेळेला मी घरातून निघालो, ते दगडू साडीचा हे होता तमाशा. त्या तमाशात मी वाकडं तिकडं होतो म्हणून मला सोंगाड्याचं काम दिलं. सोंगाड्याचं काम दिलं आणि मी सोंगाड्याचं काम केलं. आणि चिलाया बाळाचा सीन होता. तर त्यावेळेस शिवाचं काम करणारा जो माणूस होता त्या यांनी सरळ यांना आज्ञा दिली की कर व चिलाया बाळाचं. आता जे लहान पोरगे तिथं होतं चिलाया बाळाचं काम करणारं, यांनी सांगितल्यावर तलवार चालवली आणि शिवा त्या मुलाचं मुंडकंच उडवलं. उडवल्यावर सगळे घाबरले की खरंच याने मारला. त्यांना काय माहिती आहे, तेव्हा म्हणले हा शिव खराच आहे. खरं समजून त्याने आज्ञा समजून उडवलं. आता घाबरले.
घाबरल्यावर पळायला लागले. ते म्हणले काय गरज आहे? तर त्यावेळेला स्वतः स्वामी प्रगट झाले आणि स्वामींनी सगळ्यांच्या समोर ते मुंडकं धडाला चिटकवलं आणि त्याला जिवंत केला, संजीवंत, आणि जिवंत करून त्या मुलाला केलं. त्यानंतर हे बाहेर पडले आणि स्वामी पण बाहेर पडले, पळत सुटले घाबरून की हा दष्टपुष्ट माणूस पुन्हा माझ्या मागे लागला. मग त्यावेळेला पळता पळता हा पडला अंधारात. त्यावेळी म्हणले तू पळू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू घाबरू नकोस. तुला पुढे हिमालयात जायचं, हे जायचं, मला पुढचं हे माहिती आहे तुझं, पण तू घाबरू नकोस, मी आहे. मग त्यांनी पुढे माहिती दिली की अष्टावक्र आहे म्हणून लोक तुझा फायदा करून घेतात, सोंगाड्या म्हणून हसवून घेतात. ते तुझं काम नाही आहे, तुझं काम वेगळं आहे. जगाला हसवत सोडणं हे तुझं काम आहे. स्वामींनी हे सांगितले त्यांना. आता काका जे आपण म्हणजे शंकरलीलामध्ये जे लिहिलेलं आहे की महाराजांकडनं अष्टावक्र गीता वाचून घेतली किंवा आनंद स्वामींनी भावार्थ दीपिका वाचून घेतली आणि त्यांना सांगितलं की ही जी सगळी दर्शनं आहेत ती तुम्हाला पण होतील, तर तो जो एक प्रवास कसा झाला महाराजांचा? आता ज्या वेळेला प्रत्येक सिद्ध पुरुष हा मडकं घडवल्याप्रमाणे तयार होत 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 आलेला असतो आणि प्रत्येक ठिकाणी ही गुरु किल्ली मिळाल्याशिवाय, या किल्ल्यासुद्धा वेगवेगळ्या आहेत, ते मिळाल्याशिवाय पुढं सुरुवात होत नाही. हे झाल्यानंतर महाराजांना तिथं अनेक ठिकाणी जावं लागलं, अनेक सभातनं त्यांना जावं लागलं. जसं मी जनकाचं उदाहरण दिलं, त्यासुद्धा महाराजांना जावं लागलं. तर त्यावेळेला सुद्धा एक लोकांनी गल्लत करू नये की ह्या शक्ती ज्या आहे हे सगळं वेगळे वेगळे आहेत. नदीचे प्रवाह जसे वेगळे आहेत ते समुद्राला मिळतात, तसे ह्या ज्या शक्ती आहेत, गजानन महाराज घ्या, शंकर महाराज घ्या, जे कृष्णमूर्ती घ्या, गजानन, हे वेगवेगळे प्रवाह आहेत आणि प्रवाह प्रत्येक ठिकाणनं आलेत. ते त्या लोकांसाठी तयार झालेले आहेत की लोकांना त्यांचा कार्य करायचं होतं लोकांसाठी, त्याकरता ते आलेले आहेत. बरेच लोक म्हणतात हा त्यांच्यात तो ते, नो नो नो, की स्वामी ही शक्ती वेगळी आहे, शंकर महाराज ही शक्ती वेगळी आहे, गजानन महाराज ही शक्ती वेगळी आहे. शेवटी जरी ते जिथून उत्पन्न झाले आणि जिथं मिळणारे समुद्राला एक असले तरी कार्यकर्ता यांनी वेगळे वेगळे मार्ग घेतलेले आहेत. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. बरेच ठिकाणी स्वामींचा फोटो, यांचा फोटो त्या एकामेकात येत दाखव, तसं काय नाही आहे की प्रत्येक शक्ती वेगळ्या आहेत, त्यांची कार्य वेगळी आहेत. तसे स्वामी आणि शंकर महाराज ही वेगळी शक्ती आहे, एकच तुम्ही म्हणू नका. त्यांच्या कार्यासाठी ते आलेत. मग त्यांनी शंकर महाराजांना कशाला हे केलं असतं? जर शंकर महाराज स्वामीच आपण म्हणतो, मग शंकर महाराजांना त्यांनी हे केलं, गाईड कसं केलं असतं? हा प्रश्न बघण्यासारखा आहे. त्या अर्थी ह्या शक्ती सेपरेट आहेत. आतून जरी कनेक्टिंग असलं तरी प्रत्येक तुम्हाला दाखवायला त्या शक्ती वेगळ्या वेगळ्या आहेत. आता बरेच वेळेला आम्ही त्यांना प्रश्न करायचो की तुम्ही एवढं जर सांगता तर माऊलीच्या वेळेला तुम्ही होता का? ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं का? मग ज्या वेळेला ते पुढे इथनं गेले, ते म्हणले ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली तेव्हा मी होतो. निवृत्तीनाथांकडनं त्यांनी जेव्हा आदेश घेतला, जेव्हा नाथपंथाची सर्व तत्व जी होती दिलेली ती बाजूला ठेवून लोकांच्या कार्यकर्ता त्यांनी नाथपंथ आणि वारकरी संप्रदाय एकत्र करण्याकरता ते झाले आणि निवृत्तीनाथांना मागितलं, त्यावेळेला बाजूला ठेवून ते याच्यात आले. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी ते म्हटले की आता तुझं कार्य पुढं आहे. ते लहानपणापासनं ज्ञानेश्वरांच्या बरोबर शंकर महाराज होते, त्यांनी सर्व गोष्टी त्या पाहिलेल्या आहेत. हे अनादिसिद्ध पुरुष कधी थांबू शकतात आणि कधी जाऊ शकतात, हे त्यांचं जाणं येणं हे मनावर आहे. त्याप्रमाणे ते सांगायचे की मी माऊलीच्या पालखीला खांदा दिलेला आहे, मी भुई समाजाचा होतो,
मी खांदा दिलेला आहे. मी समोर त्यांची प्रवचनं ऐकलेली आहेत, कीर्तनं ऐकलेली आहेत, निवृत्तीनाथांचं ऐकलेलं आहे, मुक्ताबाईचं ऐकलेलं आहे. हा आनंद मी भोगलेला आहे. त्यांच्या डोळ्यातला आनंद मी घेतलेला आहे. त्यांच्या पायाला मिठी मारलेली आहे. मग हा सगळा आनंद त्यांनी त्यावेळेला भोगलेला आहे. आणि त्यांची उंची ही त्यावेळेला त्यांनी ओळखली होती. आणि त्या याच्यात महाराज हे जवळजवळ माऊलीच्या बरोबर पूर्ण एकरूप झाले होते. म्हणून ते म्हणायचे की मला तिथं नेऊ नका, मी बिरला जाईल. की ती ताकद त्यांनी पाहिली होती. म्हणजे महाराज माऊलीच्या वेळेत सुद्धा होते. म्हणून ते ज्ञानेश्वरी सुद्धा आपण समोर बघितलं असं ते सांगायचे. या सर्व गोष्टी म्हणले माझ्या समोर घडलेल्या आहेत. हे त्यांच्याकडनं आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे ही मंडळी प्रत्येक वेळेला तयार होत आलेली आहेत. आणि आपण जे म्हणतो तसं नाही आहे की ह्या मंडळींना दुःखातून, सुखातून, मानातून, अपमानातून सगळ्यातून जावं लागलेलं आहे. त्याशिवाय ते तयार झालेले नाही आहेत. म्हणून मागे मी म्हटलं की प्रगटीकरण हे आपण आपल्यासाठी करतो, आपल्याला आठवण राहावी म्हणून. पण हे वायुस्वरूप मंडळी आहेत सगळी. हे आत्तासुद्धा इथं प्रगट होतील. मग आपण काय म्हणणार? प्रगटन झालं त्यांचं. पण जिथं त्यांना कार्य करत असेल तिथे प्रगट होतात, तिथं आपण ते स्थान निर्माण करतो प्रगट. त्याप्रमाणे हा प्रगट दिन जो आहे तो महाराज ज्या वेळेला मिळाले त्यांना, म्हणून आपण हा प्रगट दिन करतो. आणि आपल्याला आठवण राहावी, त्याच्यापासून बोध मिळावा, यासाठी आपण प्रगट दिन करतो. आता काका जेव्हा स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये देह ठेवला, त्यावेळेला महाराज हे म्हणजे तेव्हा तेव्हा त्यांचं आणि महाराजांचं काही बोलणं झालं का? किंवा हे महाराजांना नक्की कसं कळलं? हे या संदर्भात काही तुम्हाला घटना माहिती आहे का? या संदर्भात बघायला गेलं तर जास्तीची माहिती मला नाही आहे. कारण जी मला माहिती समोरून कळलेली आहे तीच मी माहिती देतो. त्यामुळे उगाच वाचून वाढवून माहिती देणं मला आवडत नाही. त्यामुळे स्वामी तिथं होते, स्वामींच्या समोर होते, माऊलीच्या तिथं होते. प्रत्येक ठिकाणी हे शंकर महाराज होते. त्या त्या वेळेला त्यांनी त्या त्या लोकांकडनं ग्रहण केलेलं आहे. आणि आपल्याला सुद्धा त्यांच्या तत्वातनं हे ग्रहण करायचं आहे. आपल्याला समाधीवर जे जायचंय ते परवा मी सांगितल्याप्रमाणे की सर्व बाजूला ठेवून जायचंय. आणि जे मी परवा म्हणले तेच शिवनाथ बाबांनी त्यांना सांगितलेले आहे की आपलं शरीर आणि पंच याच्यामध्ये काही फरक नाहीये. आपण जे बनलोय ते पंचतत्वाचे बनलेलो आहोत. आपल्याकडे मांस आहे, रक्त आहे, वायू आहे, तुमचं अग्नी आहे. या बाहेरच्या पंचतत्व सगळे आपल्यात आहेत. समुद्र आहे, मूत्र आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरात आहे. त्यामुळे ह्या शरीरावर त्यांचे परिणाम व्हायला पाहिजेत आणि ते एकरूप. म्हणून तर हे देह ठेवताना आपले पंचप्राण हे सगळे विलीन करतात. आणि जेव्हा वाटेल त्यांना, जसा बुडबुड आहे, आपण पावसाळ्यात बुडबुडे बघतो, बुडबुडे येतात, निर्माण होतात, पुन्हा विलीन होतात. त्याप्रमाणे हे सुद्धा त्यांची ताकद ठेवलेली असते. ती ताकद ठेवलेली असते. त्यांना कार्य करायचं असतं तेव्हा हे पंचतत्व एकत्र करतात आणि कार्यासाठी तयार होतात आणि येतात. म्हणून शिवनाथ बाबांना तेच समज की तुझ्या ह्याच्यात आज सगळं आहे. या गोष्टी तू आत बघ, सोहमसिद्ध तू आत बघ, डोकावून श्वासावर. त्याशिवाय तुला कळणार नाही. मग आता काका शिवनाथ बाबा आनंद स्वामी यांच्याकडून त्यांनी जी साधना जे त्यांनी दिली ती महाराजांनी केली. हो. मग त्याच्यानंतर पुढचा त्यांचा प्रवास कसा होता? पुढचा प्रवास ते प्रत्येकाला भेटत करत हळूहळू ते बरेच वर्ष हे सोलापूरला येऊन राहिलेले.
सोलापूरला येऊन तिथं शुभराय महाराजांच्या मठात राहिलेले आहेत, जक्कलच्या मळ्यात राहिलेले आहेत, तिथं लोकांना अनुभव दिलेले आहेत. म्हणजे लहानपण तर त्या भागात त्यांचं गेलंच, पण आल्यानंतर सुद्धा त्यांना तिथं भेटलेले आहेत लोक पहिले, आणि त्यांचं कार्य त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि जवळजवळ शंकर महाराज हे आमच्या सांगण्यावरनं किंवा आम्हाला जे कळलं त्याच्यानंतर ते जवळजवळ 100 वर्ष तिकडे होते, आणि 100 नंतर ते इथे आलेले आहेत. पुण्यामध्ये त्यांचं जे आगमन झालंय ते साधारण 100 नंतर झालेलं आहे. पण त्यांच्याकडे बघितल्यावर यांची 100 ही वाटत नाही. आपण 50लाच खलास होतो, पण ते 100 होते तरी टणटणीत होते, कारण ती ताकद ईश्वरी होती, ती उपासनेची ताकद होती. ते शरीर वेगळं होतं. मग 100 नंतर सुद्धा पुढे ते 1947 पर्यंत राहिले. त्यामुळे जाऊन ते पुण्यात आल्यानंतर तुमच्या ढेकणे मामींकडे राहायचे, मुंबईला जाऊन राहायचे, तुमच्या मेंदळवाड्यात बरेच दिवस राहायचे, लोकांबरोबर जायचे. मग अनेक प्रसंग पुस्तकामध्ये लिहिले आहेत की ते याचे पट्टेवाले होते रुद्र कोर्टाच्या ह्याच्यात, त्यांच्या इथं गेले, ते चहा लोकांना करायला सांगितला, दूध नव्हतं, 2च कप चहा होता. मग 2 कपाचे ते म्हणले काळजी करू नकोस, मी आहे. ते रुद्र म्हणले ते काळजी करू नको, त्याचे 20 ते 25 कप चहा त्यांनी पाजला सगळ्यांना. ही ताकद त्यांची होती. आणि हा चमत्कार नाही, हे सहज त्यांच्या हातून होणारे खेळ आहेत. की बऱ्याच ठिकाणी आम्ही बघायचो की आमच्या इथे एक प्रसंग घडला होता असा, की ज्या वेळेला एक लग्नाचं हे होतं, लग्न कार्य होतं, आणि मुलीकडचे लोक जे होते, आमच्याकडची मुलगी होती, आणि मुलाकडच्या लोकांनी जरा चावटपणा केला की लोकांना जास्त सांगितलं. त्यामुळे जी एक 600 माणसं धरली होती ती 1000-1200च्या वर गेली. आणि त्या माणसाला शेवटी प्रेशर आलं की हे काय करायचं. त्यावेळेला दादांना अतिशय मानत होता पहिल्यापासून तो. ते म्हटले नाजी बुवा, अशी अशी घटना आहे, काय करायचं, कारण तुम्ही सिद्ध आहात, तुम्हाला कल्पना आहे, तर ह्या आता तुम्हीच सगळं न्यायचं म्हणले. त्यावेळेला महाराज ठीक आहे म्हणले. आज स्वयंपाकघरात गेले, स्वयंपाकघरात पातेल्यावर नजर टाकली, नजर टाकून ते म्हणले की याच्यावर फडकं दिलं त्यांनी, फडकं पसरलं, आणि वाटत राहा म्हणले, थांबू नकोस. 1000 ते 1200 माणसं जेवली, सर्वांना अन्न पुरून उरलं. पण ते म्हणले हे अन्न वापरायचं नाही, हे अन्न सगळ्यांना वाटून टाक, आपण खायचं नाही, कारण सिद्धीचं अन्न आहे, सिद्धीचं अन्न आहे, त्यामुळे ते ठेवायचं नाही, करायचं नाही. मग या घटना सुद्धा आमच्या ह्याच्यात घडलेल्या आहेत. आळंदीला जाताना ज्या वेळेला पंत सोनमळकर, ठाकूर, ही 4-5 मंडळी, ज्या हुले, ही 4-5 मंडळी ज्या वेळेला आळंदीला जायची त्यावेळेला ही सगळी मध्यम परिस्थिती होती, आणि दर ह्याला आळंदीला जायचे सायकलवर. आणि त्यावेळेला काही रस्तेही बरोबर नसे, जाता जाता एक ज्ञानेश्वरी फक्त यांच्या पिशवीत असायची. आणि एकदा यांना वाटलं त्याच्याकडे पैसे असतील, त्याला वाटलं त्यांच्याकडे पैसे असतील, यांच्याकडे, असं काहीच नाही. आणि तिघही मोकळे. आणि गेले हॉटेलमध्ये, नाश्ता केला, नाश्ता केल्यानंतर पैसे राहिले, हा म्हणलं माझ्याकडे नाही, ते म्हणले कोणाकडेच पैसे नाही. ते म्हणले आता बसायचं भांडी धुवायला. ते म्हणले महाराज आपल्याला वेळ येऊन देत नाही अशी. म्हणून त्या सोनवळकरांच्या ह्याच्यात पुस्तक होतं ज्ञानेश्वरी. ते म्हणले काढ ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी काढली, ह्या नंबरचं पान काढ म्हणले. ते पान काढलं तर त्या पानामध्ये पैसे होते. ते पैसे म्हणले देवा हॉटेलला, जेवढं बिल तेवढेच पैसे दिले. काका, आता जेव्हा आपण कित्येक प्रसंगी मुहूर्त काढतो तेव्हा त्या मुहूर्तासाठी खूप आपण उहापोह करतो की अमुकच एक मुहूर्त चांगला. आणि महाराजांचं जेव्हा आपण चरित्र वाचतो तेव्हा कित्येक ठिकाणी लिहिलंय की अमावस्या हाच खास मुहूर्त असे महाराजांचा. किंवा अजून एक खूप लोकांना प्रश्न पडतो की 13 आकडा
आणि महाराज ह्यांचं काय नातं आहे नेमकं? एक म्हणजे विश्व एक. विश्व एक आहे आणि त्रिगुणात्मक आहे. या त्रिगुणात्मकनं सगळी विश्व निर्माण झालेलं आहे. आदि शिव आणि आदि शिवापासून ही सगळी निर्मिती आहे. मग हा जर एक आकडा बघितला तर 1 आणि 3 घेतला तर काय होईल? 13 होईल. त्याप्रमाणे ते म्हणजे मैं 13 हूं, मैं 13 हूं, की मी तुझ्यात एकरूप झालेलो आहे. आणि त्यांचं म्हणणं असायचं की तुम्ही अमावस्या पौर्णिमा याला तुम्ही वाईट म्हणता, पण ते वाईट काय? काय वाईट आहे? जर तुमचं गुरुबळ असेल आणि चंद्रबळ व्यवस्थित असेल तर अमावस्येला तुम्ही कुठलंही चांगलं कार्य केलं, अगदी लग्न जरी केलं तरी सुद्धा चालू शकतं. माझ्या स्वतःच्या सुद्धा काही गोष्टी या अमावस्येला मी केलेल्या आहेत. कुठेही माझं वाकडं झालेलं नाहीये आणि कुठेही वाईट झालेलं नाहीये. आपण आपल्या मनाने ठरवलंय की अमावस्या वाईट, पौर्णिमा वाईट, हे बाधिक गोष्टी आहेत, ह्या आपल्या मनाने ठरल्यात. मांजर आडवं जाणं वाईट, कावळा बसणं वाईट. अरे काय, मग माऊलीन तर कावळ्याला केवढी उपमा दिलेली आहे. उड उड रे काऊ, तुझे सोन्याने मडवीन पाहू. की त्यांनी तर केवढी त्याला मान दिलाय की कावळा आला तो माझ्या देवाचा काहीतरी निरोप घेऊन आला, बातमी घेऊन आला, त्याला केवढं महत्व दिलंय. मग आपण त्याला वाईट का म्हणावं? त्यामुळे ह्या गोष्टी कुठल्याही वाईट नाहीयेत. ह्या आपल्या मनाने ठरवलेल्या गोष्टी आहेत. आपण ठरवतो हे वाईट ते वाईट. की काही प्रमाणात अमावस्या काय ही काय, काही वाईट शक्तींचा वास असतो. की जसं काही काहींना दिवस दिले प्राबल्य त्यांचं असतं, त्याप्रमाणे ह्या शक्तींचं प्राबल्य असतं. म्हणून त्यांना अटॅक करायला हा टाइम दिलेला असतो. म्हणून आपण त्याला वाईट म्हणतो. पण तुमची मानसिकता जर भक्कम असेल आणि माझ्या मागं आहेत हा जो विश्वास असेल तर ह्या गोष्टी काहीही करू शकत नाहीत. काहीही करू शकत नाहीत. फक्त तुमचा दृढ विश्वास पाहिजे. एकादशीला बरेच लोक जेवत नाही, कारण ऍक्च्युली एकादशीचा जो उपवास आहे त्याच्या करण्याच्या सुद्धा पद्धती सांगितलेल्या आहेत आपल्याला. महाराजांनी सुद्धा सांगितल्या की आपल्याला या यंत्राला आराम मिळाला पाहिजे, म्हणून आपण एकादशी करतो. की दशमीला जर जेवलं सकाळी तर रात्री जेवण बंद. एकादशीला काही जेवायचं नाही. पूर्ण उपास करायचा. वाटलं तर दूध किंवा फळ खायचं, नाही तर पूर्ण देवाच्या सानिध्यात राहायचं. ही एकादशी. पुन्हा काही वाईट जंतू यांचं प्राबल्य त्या दिवशी असतं. मग ते जर अन्न खाल्लं तर आपल्याला त्रास होतो काही प्रमाणात. म्हणून एकादशीला सुद्धा खात नाहीत. आणि त्याच्या उलट क्रिया आपण करतो की जे पदार्थ एकादशीच्या उपासात नाही आहेत, साबुदाणा नाही, दाणे नाही, भगर नाही, ते कचकून आपण खातो आणि आपल्या शरीराचं पित्त बिघडवतो. त्यामुळे आपलं अध्यात्माला चित्त लागत नाही. पित्त बघडलं की तुमचं चित्त लागत नाही. म्हणून वित्त चित्त पित्त हे मापत पाहिजे तर तुम्ही त्या मार्गाला जाल. जेवढी गरज आहे तेवढंच पाहिजे. ऍक्च्युली एकादशीला हा एक टाईपचा उपास करायचा. द्वादशीला 12 पर्यंत वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर मध ठेवून तो देवाला नैवेद्य दाखवून चाटायचा आणि मग उपास सोडायचा. ते सुद्धा थोडं खायचं. की यंत्रावर एकदम लोड पडतो,
गिरणीत पोतभर टाकलं तर लोड पडतो. त्याप्रमाणे तुम्ही हा उपास करा. हे महाराजांची शिकवण आहे. आपण सगळ्या गोष्टी उलट करतो. म्हणून अमावस्या किंवा ह्या गोष्टी वाईट नाही आहेत. तुम्ही वाईट कशालाच म्हणू नका. जो दिवस आलाय तो चांगलाच. अमावस्येला बरेच लोक म्हणतात मुलगा होणं फार शुभ. अमावस्येला मुलगा होणं शुभ धरतात. मुलगी चांगली नाही म्हणतात. मुलगी होऊ नये अमावस्येला. आता बिचारी आली तर काय करणार हो. त्यामुळे ही गोष्टी आपण ठरवलेल्या असतात. निसर्गाला आणि त्या नियतीला काही नसतं. ती नियती त्याचं त्याचं कार्य करत असते. आणि ज्या गोष्टी घडायच्यात त्या गोष्टी तेव्हाच घडत असतात. तुम्ही पत्रिका बघा, तुम्ही हे करा, हे आपल्या मनाच्या समाधानाकरता आपण करतो. आपल्या गोष्टी बऱ्याचशा अहंकारापोटी करतो. पत्रिका बघावी, जरूर बघावी. कालच एकाने मला प्रश्न केला. जरूर पत्रिका बघावी. कारण त्यांचं ग्रहमान स्थितीचं नातं आपल्यावर आहे. परंतु किती प्रमाणात. पत्रिका वाईट नाहीये, बरोबर आहे. पण कशावरनं तुमचा जन्म काळ हा बरोबरच आहे म्हणून. तो जर नर्सने डॉक्टरने चुकीचं सांगितलं असेल, गडबडीमध्ये विसरले असतील आणि 2.5 तासांनी हे चेंज होतं ग्रहमान स्थिती, त्या बदलामध्ये तुम्हाला कारण नसताना जर मंगळ लावलं तर काय होईल. त्यामुळे त्या गोष्टीवर विश्वास किती ठेवायचा, या गोष्टी महत्वाच्या आहेत. काका, आता जे शंकर गीता आपण वाचतो, पारायण करतो, किंवा बरेच लोक म्हणतात आम्ही एवढा संकल्प सोडलाय, ते सगळं करतो, ते बाह्य वाचन होतं, पण ऍक्च्युली या चरित्रातून आपण काय बोध घेऊ शकतो? प्रत्येक सत्पुरुषाची जी चरित्र लिहिली जातात ती त्याच्या चारित्र्यावरनं चरित्र निर्माण होतं. चरित्र हे त्याच्या चारित्र्यावरनं निर्माण होतं आणि ते लिखाण लोक करतात. शंकर महाराजांनी कधी कुठलीही पोथी सांगितलेली नाहीये, कुठलंही माझ्यावर पुस्तक लिहा म्हणून सांगितलेलं नाहीये, किंवा कुठल्याच गोष्टी सांगितल्या. ह्या गोष्टी लोकांनी ज्या अनुभवल्यात, त्यांना ज्या अनुभव आलेले आहेत, आणि शंकर महाराजांनी जे प्रत्यक्ष सांगितले त्या गोष्टी एकत्रित करून लोकांना त्यांचा उपयोग व्हावा आणि लोकांनी त्यातनं काहीतरी उपासना आणि संदेश घ्यावा, ह्या करता हे लिखाण या सत्पुरुषांनी, काही लोकांनी, लेखकांनी, त्यांनी जो आनंद यातनं भोगला तो लोकांना मिळावा म्हणून ही चरित्र निर्माण झालेली आहेत. त्यामुळे लहानपणापासून शंकर महाराजांना जे पाहिलं गेलेलं आहे, काही लिखाण झालेलं आहे त्यांच्यावरचं, थोडंफार लोकांनी लिहून ठेवले, त्याच्यावरनं किंवा लोकांनी त्यांना जे अनुभवले त्यांचे अनुभव हे लोकांना कळावेत म्हणून शंकर गीता, मी पाहिलेले शंकर महाराज, शंकर लीला, ही अशी जी पुस्तकं निर्माण झालेली आहेत ती तुम्हाला लोकांना त्यांनी पुढं त्यांचं घ्यावं, त्यांच्या मार्गावर चालावं. त्यांनी मार्ग आक्रमण कसा केला तिथपर्यंत गेले की आपण जे म्हणतो की आत्ता मी मानव हृदयात आहे, मला शक्य आहे काय, मला संसार आहे, मुलं बाळं आहेत, माझ्या मागं खूप कटकटी आहेत, मीच करून ठेवलेली कर्ज आहेत, मग यातनं होऊ शकेल का. तर त्यातनं हा बोध घ्यायचा की महाराज जर करू शकले, हे संत सद्पुरुष करू शकले, त्या मार्गाला ते जाऊ शकले, तर तुम्ही का जाऊ शकत नाही. आपण सुद्धा त्या मार्गावर चाललो तर 100% जाऊ. आणि त्यांनी ज्या उपासना सांगितल्यात त्याप्रमाणे चांगल्या माणसाला, माहितगार माणसाला, की त्याला त्यातली माहिती आहे, अशा माणसाला जर विचारून केल्या तर 100% आपल्याला त्याचा उपयोग होतो. आता हे जे मी सांगितलं ते बरेच लोक आले होते माझ्याकडे, परवा सुद्धा 2-3 येऊन गेले बेळगावचे, ते काही की आमच्या गुरुने आम्हाला बेंबी खालनं श्वास घ्यायला सांगितला आहे. हो, पण बेंबी खालनं श्वास घ्यायला जसं शिवनाथ बाबांनी शंकरांना दाखवलं की श्वास कसा घ्यायचा,
पाठीतून श्वास कसा चालतो हे प्रॅक्टिकल करून दाखवलं. तसं गुरुने तुम्हाला करून दाखवलं का? आई जेव्हा मुलीला शिकवते पोळी करायला, त्यावेळेला तिला शेजारी उभं राहून तिला एक पोळी लाटून दाखवते, पण पुढचा गोळा तिला करून दाखवते आणि करायला लावते. हे प्रॅक्टिकल तुम्ही केलं पाहिजे, तेव्हा तिला जमतं. हे नुसतं वाचून जमत नाही. आणि ही अनेक पुस्तकं तुम्ही वाचत गेलात तर तुम्हाला भ्रम निर्माण होईल. तुम्हाला नीलबिंदू दिसेल, नीलप्रकाश दिसेल की वाचलेलं असतं आणि कुठेतरी आत ते मेंदूत बसलेलं असतं. पण ह्याच्या ज्या क्रिया आहेत शरीरावर घडणाऱ्या, या फार वेगळ्या आहेत. ही क्रिया झालेली माणसं आम्ही बघितलेली आहेत, आमच्या इथं येणारी आहेत, की त्या अवस्थेत फेकली गेल्यावर जसे शंकर महाराजांच्या इथनं सुद्धा नाद निघायचे, काही नील प्रकाश दिसायचे त्यांना सुद्धा अभ्यास असताना, जेव्हा ते अभ्यास होत होते त्यावेळेला त्या क्रिया काही लोकांना अजून सुद्धा घडतात. आवाज येतात, त्या अवस्थेत जातात, त्यांना धरून ठेवावं लागतं दोघांनी, नाही तर ते पडतात. जमिनीच्या वर 2-2 इंच वर राहतात कुंभक करून. या मार्गावर ते जातात, पण ते तिथं जाऊ शकतात, तर आपण का जाऊ शकत नाही? तर नुसतं वाचून उपयोग नाही, तुमच्या डोक्यामध्ये भ्रम निर्माण होईल आणि मग हे खरं का हे खरं, हे खरं का हे खरं, याच्यात तुमचं आयुष्य निघून जाईल. आणि तुम्ही फक्त शब्द आपल्या मेंदूला बुद्धीला घासत बसाल की खरं काय याचा शोध घेत बसा. तर तुमच्या हातात ते जमिनीतनं काढून सोनं दिलेलं आहे, ते मुशीत घालून भक्तीच्या ते तुम्ही सगळं कचरा काढून टाका आणि तो कचरा काढून टाकून प्युअर सोन्याचा दागिना तुमच्या अंगावर चढवा, तर त्या दागिन्याचा आनंद सोन्याचा तुम्हाला मिळेल. नाही तर नुसते जर वाचत बसला पुस्तकं तर काही उपयोग होणार नाही. काका, आता बऱ्याच लोकांना असे दृष्टांत होतात किंवा काही करोनासारखी जागतिक विपत्ती होती की जरी मठ बंद होता तरी महाराजांना सिगारेट दाखवा किंवा काही वेळेला दारूचाही नैवेद्य दाखवला जातो किंवा, तर याबाबत तुम्हाला काय म्हणायचंय? एक म्हणजे या सिद्धांना या गोष्टीची कुठली गरज नसते की हा नैवेद्य त्यांना दाखवला तर ते प्रसन्न होतील, नाही तर होणार नाहीत. ह्या गोष्टी मनातून काढून टाका. दारू हा प्रसाद त्यांचा नाहीये, सिगरेट हा प्रसाद त्यांचा नाहीये. सिगरेट हे द्योतक त्यांनी फक्त दाखवलंय की अध्यात्मामध्ये धूर जसा जाळ जसा वर जातो तसं अध्यात्म करून उपासना करून तुम्ही सुद्धा वर जा. तिथं थांबू नका. तुम्ही तुमचं जीवन, सिगरेट जळते काही राहत नाही तसं तुम्ही तुमचं जीवन त्यासाठी जाळा. हे सिगरेट हे फक्त त्यांनी माध्यम ठेवलेलं आहे, तो त्यांचा प्रसाद होऊ शकत नाही. दारूमुळे तुम्हाला काय आनंद मिळतो? ना चव ना ढव. त्यापेक्षा तुम्ही प्यायल्यानंतर तेवढाच काळापुरते तुम्ही त्या ह्याच्यात जाता, तुम्ही तुमची विसरता, सगळी दुःख विसरलो असं म्हणतात, परंतु तुमची दुःख ही तेवढ्यापुरती विसरली जातात. जसे साधू लोक गांजा बिंजा ओढतात आणि त्या अवस्थेत, म्हणजे ती अवस्था आहे का? बगड्याचे एका पायावर उभा राहतो, ध्यान करतो, म्हणजे तो ध्यान जातं का? की तो ध्यान करतो माशा करता, मासा मिळव म्हणून डोळे उघडतून घेतो. तशा तारा आहेत. त्याप्रमाणे तुम्ही या भानगडीत पडू नका. तुम्ही दारू प्रसाद दिला तरच ते प्रसन्न होतील असं नाही. ते फक्त त्यांनी तुम्हाला दाखवलंय. उलट जशा मालिकेत काही गोष्टी दाखवतात की करू नका म्हणून ते दाखवतात, आपण त्याचा उलटा अर्थ घेतो. त्याप्रमाणे दारू सिगरेट हा प्रसाद म्हणून ठेवतो आपण त्यांना, हा चुकीचा आहे की हा प्रसाद होऊ शकत नाही.
काका, आता तुम्हाला बरेच प्रश्न येत असतील. तुम्ही बोललात की उपासना कशी करावी किंवा आम्ही ध्यान करतो, आम्ही धारणा करतो, नित्य उपासना करतो. तर यामध्ये नेमका काय फरक आहे आणि ते कसं करावं? मूळ म्हणजे मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की अध्यात्मात शिरलो आपण की प्रत्येक गोष्टी आपण जसं के जी, अप्पर के जी, पहिली दुसरी असं करत करत जातो. एकदम कोणी आपल्याला 5वीच्या वर्गात नेऊन बसवलं तर आपल्याला कळणार नाही. त्याकरता या उपासनेमध्ये पहिला मंत्र, विभूती मंत्र दिला जातो. मग त्याच्या हातामध्ये माळ दिली जाते. माळ देऊन त्याला 108 म्हणी संपेपर्यंत त्याला बसायची व्यवस्था प्राप्त होते. त्यानंतर त्याच्या शरीरावर बसण्याची त्याची तयारी व्हावी आणि ते शब्द वाचून त्याचा परिणाम व्हावा त्या शरीरावर, पुंजक्यावर, म्हणून त्याला हे वाचनाची उपासना करायला सांगतात त्यावेळेला. आणि त्यानंतर हळूहळू त्याला पुढं नेऊन हे सगळं बाजूला सारून त्याला ध्यानाला लावतात. आता धारणा, ध्यान आणि उपासना या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. लोक बऱ्याच वेळेला याची गल्लत करतात. लोकांना जर मी विचारलं, तुम्ही ध्यान करता का? हो. धारणा करता का? हो. उपासना करता का? कर. काय करता? नाही सांगता येत. तर ही पहिली समजून घ्यायला पाहिजे की धारणा म्हणजे काय. की धारणा म्हणजे एखादं तत्व हे त्याच्यावर लक्ष ठेवणं, की तेच सतत बघत राहणं. की एक ज्योत घेतली तर आपण त्या ज्योतीकडे बघत राहतो, तसं त्या तत्वाकडे सतत बघत राहणं म्हणजे धारणा. त्या गोष्टीला धारणा म्हणतात. ती धारणा झाल्यावर त्यातनं जे निर्माण होतं ते ध्यान. आता शिवनाथ बाबांनी सुद्धा शंकर महाराजांना सांगितलं होतं की सोहम उपासना कर. ते म्हणले, महाराज सोहम उपासना कशा करता? मी रामकृष्ण म्हणलं तर, विठ्ठल म्हणलं तर, इतर देवांची नावं घेतली तर? ते म्हणले, आहेत ना, तुला ज्या आवडीने करता येईल त्या आवडीने कर. परंतु हे सगळे निर्माण झाले, हे कुठनं झाले? हे सोहम म्हणणं झालेले आहेत. मग सोहम उपासना करून तुला डायरेक्ट मी किल्ली दिलं तर बाकीच्या गोष्टी तू कशाला करतोस? ह्या गोष्टी कर. तसं गुरुनी आपल्याला ही उपासना दिली तर बाकीच्या गोष्टी काय करायचं? म्हणून धारणा वेगळी आहे, ध्यान लागणं वेगळं आहे. की त्या तत्वाचं सतत आपल्या पुढे ध्यान उभं राहिलं पाहिजे आणि त्या ध्यानातून आपण पलीकडे जायला पाहिजे पास करून. आणि जे नित्यकर्म करायला सांगितले की ही पूजा करत जा, सकाळी उठल्यावर प्रातस्मरण करत जा, आरती करत जा, मनापासून देवाला नैवेद्य दाखवत जा, चटकोर पोळीन वाटीभर बासुंदी ठेवू नकोस, तू जेवढं खातो तेवढं देवाला दे. ह्या उपासना करणं याला म्हणतात. म्हणून ध्यान, धारणा आणि उपासना या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आणि ह्या तुम्हाला ह्या स्टेप झाल्याशिवाय ह्या पुढच्या गोष्टी मिळत नाहीत, करता येत नाहीत. लोक फसतात, अडकून पडतात, कंटाळतात आणि पुन्हा देवापासून दूर जातात. की साध्य एखादं गणिताचं सूत्र तुम्हाला द्यायचं. आता सोहम हे यातलं सूत्र आहे. आता ते सूत्र तुम्हाला, एखादं गणिताचं सूत्र एवढंच असतं, पण गणित पानभर असतं. पण ते सूत्र तुम्हाला कळलं तर तुम्ही अखंड सगळा हे खंड सोडू शकता. त्याप्रमाणे हे जर तत्व तुम्हाला कळलं तर तुम्हाला आयुष्य जगणं आणि आनंद भोगणं हे तुम्हाला अवघड जात नाही. की मागे मी सांगितलं तसे हा खेळ आहे, ह्याच्यात किती गुंतायचं आणि किती नाही याची जाणीव तुम्हाला त्याच्यामुळे होते. की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, ही जेव्हा जाणीव तुमच्यात निर्माण होईल आणि ती ध्यान धारणा उपासनेने होईल, त्यावेळेला तुम्हाला समजू शकेल. आणि त्यावेळेला तुम्ही संसार खेळ म्हणून बघाल, त्याच्यात अडकून राहणार नाहीत आणि कधीही बोलून आलं तुम्ही त्या अवस्थेला जाल. आणि हीच त्याच्यातून निर्माण झालेली विकल्प अवस्था.
काका, आता महाराजांचे मठ ठिकठिकाणी उभे राहिले जात आहेत आणि उपासना चालू आहे. तर जर खूप लोकांना महाराजांना सद्गुरू करायचं आहे, तर त्यासाठीची नक्की त्यांची एक पद्धत काय असली पाहिजे? एक म्हणजे गुरु हा शक्यतो जीवित करावा. कारण जीवित गुरुचं लक्ष आपल्यावर राहू शकतं. हा तुमच्याकडनं कार्य करून घेऊ शकतो. आईचा फोटो समोर ठेवला गेलेल्या आणि ती विचारलं स्वयंपाक कसा करू, तर ही सांगू शकेल का हो? त्यापेक्षा जिवंत असताना तुम्ही त्यांच्याकडनं शिकून घेतलं तर हा प्रयोग येणार नाही ना. त्याप्रमाणे शक्यतो उघड नजरेने जीवित गुरु करून घ्यावा, की तो आपल्याला व्यवस्थित मार्ग दाखवू शकेल, आपल्याला चुकलेल्या गोष्टी सांगू शकेल आणि योग्य मार्गावरनं आपल्याला शेवटपर्यंत येईल किंवा पुढचा मार्ग दाखवेल. त्याकरता जीवित गुरु करावा आणि कुठेही त्याचा व्यवहार नकोय. गुरुचा आणि त्यांचा व्यवहार नकोय, की एवढं दिलं तर एवढी तुला दीक्षा देईन, एवढं दिलं तर. असं माऊलीने कुठं केलं नाही, महाराजांनी कुठं केलं नाही, सत्पुरुषांनी कुठे. जे मिळालं ते देत गेले. त्यामुळे जीवित गुरु करणं याला जास्त महत्व आहे. परंतु एखाद्याला नाही मिळाला, एक लक्षात ठेवायचं की तुम्ही ज्या मार्गावरून जाताय, गुरु हा तुम्हाला भेटतोच. भेटत नाही असं होतच नाही. की त्याकरता तुमची फक्त आस पाहिजे, तुमची ओढ पाहिजे. आपण गुरुच्या मागे धावतो, जसं पैशाच्या मागे धावतो, की खाणं सुद्धा सुचत नाही आपल्याला. तसं गुरु मिळावं आपण गुरु शोधत फिरतो. पण ही वेश्या भक्ती आहे. तुम्ही उपासना करा. तुमची उपासना पूर्ण झाल्यावर गुरु आपोआप तुमच्या जवळ येईल आणि तो म्हणेल की बाबा तू तयारीचं झालेस, तुला दीक्षा द्यायला हरकत नाही. बरेचसे लोक गेलेले गुरु करतात, म्हणजे आपण काही केलं नाही तरी चालेल, आपण चुकीचा करतो का हेही कळत नाही आणि गुरु बोलायला काही प्रश्नच उरत नाही. त्यामुळे आमच्या म्हणण्यानुसार की जीवित गुरु करावा आणि त्याच्यानंतर अगदीच जर तुम्हाला नाही मिळालं, की शक्यच नाही, तर भेटेपर्यंत तुम्ही शंकर महाराज, गजानन महाराज, माऊली ही सर्वात मेन. तुम्ही जायचं, तिथं डोकं टेकायचं समाधीवर. असेल तर त्यांच्याकडनं माळ घ्यायची, माळ तिथं लावायची आणि माळ लावून ती गळ्यात घालायची आणि त्यांनी सांगितलेली उपासना तत्व जे आहे ते रोज करत राहायचं. 100% कुठल्याही रूपात ते तुम्हाला येऊन मार्गदर्शन करणार. बरं, त्यासाठी त्यांनी करून ठेवलंय. ही पुस्तकं आहेत, माऊलीने हरिपाठ करून ठेवलाय, ज्ञानेश्वरी करून ठेवलेली आहे. याचा अभ्यास तुम्ही केला तर 100% तुम्हाला भेटणार. नाही असं होणारच नाही. पण आपण फक्त मोठेले हार घेऊन जातो, जास्तीत जास्त चितळेचे मोठे पेढे घेऊन जातो, दारूची बाटली घेऊन जातो, सिगारेटचं भारीत भारी पाकिट घेऊन जातो. या गोष्टींनी महाराज प्रसन्न होणार नाहीत. हा फक्त तुमच्या मनाची समाधान होईल. पण त्यांना तुमचं तन आणि मन हे पाहिजे. हे मन पूर्ण समर्पित करा, आतुरतेने तुमच्या हाक मारा आणि तिथं डोकं ठेवून ती दीक्षा घ्या. तुम्हाला त्याचा उपयोग होईल. काका, खूप खूप धन्यवाद. आज आम्हाला सगळ्यांना महाराजांची जन्मकथा, त्यांनी केलेली साधना आणि मुख्य म्हणजे तुम्ही सांगितलं की स्वामी समर्थांची प्रेरणा होती, पण शिवनाथ बाबा, आनंद स्वामी यांनी पण त्यांच्याकडून खूप साधना करून घेतली. म्हणजे महाराज पण त्या प्रोसेसमधून गेले, हे खूप लोकांना आम्हाला माहित नव्हतं. त्याचबरोबर आपण बाकीचे पण खूप सारे प्रश्न विचारले, तुम्ही उत्तरं दिलीत.
त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि सगळ्यांना धन्यवाद. त्यामुळे सगळ्यांना नमस्कार. उद्याला महाराजांचं प्रकट दिन आहे. जे सांगितलंय तेच घेऊन त्यांच्याजवळ जा. आता उद्या हारवाले मला म्हणतील आमच्या धंद्यावर तुम्ही मार खाताय. त्यांनाही दुखवू नका. ते हार मारुतीला लावून त्यांच्याकडे देऊन टाका, म्हणजे पुन्हा त्यांना ते विकायला बरे पडतील. पण बाकीचं जे मी सांगितलंय ते मनापासून द्या त्यांच्या, आणि ते देऊन त्यांना सांगून या, 100% तुमच्या जीवनात फरक पडणार. हा आमचा पंथाचा शब्द आहे. आणि त्याप्रमाणे उद्याचं पुष्प आज मी त्यांच्या चरणावर वाहून हे थांबवतो. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा